ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लहान बाळासाठी मुगाची खिचडी. सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी तांदूळ घेणार आहे. तर 2 ते 6 पाकळ्या लसणाच्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा तेल टाकत आहे. तेल गरम झाले की त्यात थोडेसे जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण घालूया. हळद बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. ठेचलेला लसूण भाजला आहे तर आपण यात हळद घालूया. तर लसूण भाजलेला आहे. आपण यामध्ये डाळ आणि तांदूळ धुतलेले आहे ते घालून मिक्स करूया. जेव्हा बाळ आजारी असते किंवा आपण घाईत असतो तेव्हा ही खिचडी आपण बाळासाठी बनवून देऊ शकतो. कधी बाळाला साधं जेवण द्यायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. चवीपुरते थोडेसे मीठ घालणार आहोत आपण आणि पाणी खिचडी मऊ शिजेल अंदाजे घालणार आहे पाणी, जेणेकरून आपली खिचडी मऊ शिजायला हवी. जर तुमचे बाळ 1 वर्षाच्या आत असेल तर अजिबात मीठ घालू नका. 1 वर्षाच्या वर असेल तरच थोडंसं मीठ घाला. इथे 3 ते 4 शिट्ट्या करणार आहोत, जेणेकरून आपली खिचडी एकदम मऊ शिजेल. मऊ शिजल्यानंतर आपल्याला त्यात स्मॅश करायची काही गरज नाही. चांगली शिजते, एकदम गाळ होते. जेव्हा बाळ आजारी असते किंवा आपण घाईत असतो तेव्हा ही खिचडी आपण बाळासाठी बनवून देऊ शकतो. तर ही बघा आपली मऊसूत साधी खिचडी तयार आहे. ती एका मी डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवली आहे. आणि कोमट असतानाच बाळाला भरवा, खूप आवडीने खातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि टेस्टी ट्रीट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.